नमस्कार मित्रांनो, नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी पवार. माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा असा आहे की तुम्ही सगळीकडे बघतायच गेल्या 10-15 दिवसामध्ये 10 दिवसापूर्वी एक आपल्या म्हात्रे ताई ज्या आहेत, अक्षरा म्हात्रे, त्यांचं तुम्ही न्यूज बघितलंच असेल सगळ्यांनी की त्यांच्याबरोबर जे घडलेलं आहे. आणि आत्ताच जस्ट एक 2-3 दिवसापूर्वी ही न्यूज कानावरती सगळ्यांच्या येते. शिंदे म्हणून, यशस्वी शिंदे म्हणून, म्हणजे दोघींवरती पण एवढं म्हणजे बेकार पद्धतीने हे केलेलं आहे की आपण सध्या कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. मात्र त्या मंदिरात गेल्या होत्या की मंदिरामध्ये देव असतो, तिथे त्या सेफ राहतील, तिथे जे माणसं असतात ती चांगल्या मनाची असतात किंवा तिथे त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही, अशा ह्याच्याने त्या मंदिरामध्ये आधार घ्यायला गेल्या होत्या. पण आजची जर तुम्ही बघताय, आपण बोलतो कलियुग आहे, तर आजची जी वस्तुस्थिती बघताय की एखादी स्त्री किंवा एखादी महिला रस्त्यावरती सोडा किंवा मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती सोडा की ती मंदिरामध्ये पण सेफ राहू शकत नाही आहे. आणि आत्ता ती जी यशस्वी शिंदे जी मुलगी आहे, जी ताई आहे, तिच्यावर बघाल तर इतका बेकार पद्धतीने त्या नराधमाने अशा गोष्टी केलेल्या आहेत की त्या आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन पण करू शकत नाही किंवा सांगू पण शकत नाही. कारण की ते ऐकलं तरी पुन्हा तळपायातली जी कळ आहे ती मस्तकामध्ये जाते की एवढं वाईट किंवा एवढं क्रूर कोण होऊ शकतं, म्हणजे कशासाठी, का शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही पोहोचताय, त्याला कारण काय आहे? फक्त आणि फक्त काही मिनटाचं किंवा काही वेळासाठी जो मिळणारा उपभोग असतो, त्या गोष्टीसाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाताय, एवढ्या वाईट गोष्टी करताय की तुम्हाला त्याची जाणीव नाही की तुम्ही ज्या आईच्या पोटातून जन्म घेतलात आहे, ज्या बहिणीने तुमच्या हातावर राखी बांधली असेल, ज्या महिलेशी तुमचं लग्न होतं, ह्या सगळ्या महिला आहेत आणि तुम्ही दुसऱ्या महिलेबद्दल इतका घाणेरडा विचार करता. सरकारला माझं एकच यामध्ये विनंती करते की एकच निवेदन आहे की मी एक महिला आहे, आज मला पण समाजात फिरायचं आहे, उद्या माझी मुलगी असेल तिलाही बिनधास्त या समाजात फिरायचं आहे. तर सरकारला मी एवढंच सांगेल, माझ्या मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगेल की साहेब, आम्हाला 1,500 नको आहेत. कारण की 1,500 कमवण्याची ताकद आमच्यात आहे, तेवढे आम्ही सक्षम आहोत की महिन्याला 1,500 रुपये तर आरामात कमवू शकतो. ज्या माझ्या बहिणी ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, त्या धुणंभांडी करून पण आरामात 10,000 रुपये कमवतात, तो स्वतःच्या हिमतीवरती कष्ट करून. तर तुमच्या 1,500ने आम्हाला काही फरक पडणार नाही. पण जर तुमच्या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये तुम्ही आज आपले मुख्यमंत्री आहात, जर आम्ही बाहेर सुरक्षित नाही आहोत, घराच्या बाहेर पडू शकत नाही जर आम्ही, तर ह्या 1,500च्या व्यतिरिक्त जर आम्हाला तुम्ही सुरक्षा दिलात तर खूप बरं होईल. कारण की कसं असतं माहिती आहे का, मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांच्या किंवा मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती असणाऱ्यांच्या ज्या बहिणी असतात, त्यांच्या बायका असतात, बहिणी असतात, त्यांच्या आई असतात, त्यांच्या मुली असतात, त्या खूप सेफ असतात हो. त्यांच्याकडे कोण नजर वाकडी करूनसुद्धा बघू शकत नाही. पण आमच्यासारखे जे सामान्य घरातली लोकं असतात, त्यांच्याच महिलांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला या सगळ्या गोष्टीला फेस करावं लागतं की आम्ही कुठे बाहेर पडू शकत नाही. कोण वाईट नजरेनं बघतं आहे, कोण कधी कोणाच्या मनामध्ये वाईट विचार येईल आणि कोण कधी आमच्यासोबत काय करेल याचा अंदाजा नसतो. तर ही इन्सिक्युरिटी आम्हालाच का? कारण की साहेब, ज्या महाराष्ट्रामध्ये तुमची फॅमिली राहत आहेत, तुमचे रिलेटिव्ह राहत आहेत, त्याच फॅमिलीमध्ये आमच्यासारखी माणसं, त्याच महाराष्ट्रामध्ये जर आमच्यासारखी लोकं राहत आहेत, तर आम्हाला फक्त इन्सिक्युअर फील का होतं? कारण की आमच्याबरोबर सिक्युरिटी नाही आहे म्हणून. तर फक्त राजकारणातल्या लोकांनाच सिक्युरिटी असेल, त्यांच्याच मुलाबाळांना जर तुम्ही संरक्षण देणार असाल आणि आमच्यासारख्या लोकांकडे जर तुमचं लक्ष नसेल, किंवा ठीक आहे ना, आज काय एक म्हात्रे गेली, एक शिंदे गेली, असे किती येतील आणि किती जातील आणि होत आहेत खूप. म्हणजे आता हे नवीन आहे, 8 दिवस अजून खूप. आत्ता जस्ट मी एका मोर्चाला जाऊन आली की सरकारविरोधात होता. कशाचा होता, काय होता, तो मी तुम्हाला सांगणार नाही इथे. त्याचं म्हणजे परत ते ट्रोल असं नको व्हायला की पक्षाच्या थ्रू बोलते. सो त्या मोर्चाला मी जाऊन आले. तर ठीक आहे, 8 दिवस मोर्चे होतील, 10 दिवस मोर्चे होतील, महिला घरातून बाहेर पडतील, 10 दिवस भारी भारी पडतील, रोज तर कोण पडणार नाही. ज्यांनी हे सगळं केलं आहे तो पळून गेलेला आहे, किंवा ज्यांना तुम्ही पकडताय त्यांना थोड्या दिवसांनी बेल द्याल किंवा ते सुटूनही जातील, किंवा ते कायमचे जेलमध्ये बसून 2 टायमाचं 3 टायमाचं जेवून आरामात झोपतीलसुद्धा. पण यामध्ये ज्या आईची मुलगी मेली, ज्या बाळाची आई गेले, त्यांचं काय?
त्या लोकांनी कोणाकडे बघायचं? त्यांना हे सगळं परत मिळणार आहे का? तर मला सरकारला एकच बोलायचं आहे की साहेब, आम्हाला तुमचं कोणत्याही योजना नको, 1,500 रुपये नको, तुमचे 2,000 रुपये नको, पण आम्हाला महिलांना बाहेर पडण्यासाठी आम्हाला फील झालं पाहिजे की आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहोत. अहो, बाहेर जायचं तर सोडूनच द्या. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आणि आमच्याबरोबर काय झालं तर एक आम्ही समजू शकतो की आम्ही बाहेरच्या राज्यात गेलो म्हणून आमच्यासोबत ही गोष्ट झाली. पण आज आमचं राज्य आहे, आमचं स्वतःच्या हक्काचं आहे, जिथे आम्ही वोटिंग करतो, जिथे आम्ही आमचा नेता निवडतो, ज्याच्यासाठी आम्ही खूप काय स्वतःबरोबर तडजोडी करून त्या नेत्याला निवडून देतो. जर त्या नेता आमच्या राज्यात असताना जर ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं त्या नेत्याला तिथे राहण्यासाठी पण योग्य वाटते की नाही हा त्यांनी विचार करावा. मी बोलणार नाही, कारण की तेवढं बोलायसाठी मी मोठी नाही आहे. पण एक सांगते की जर हे असं वारंवार होत असलं तर आम्हाला सामान्य पब्लिकांना पण आपला नेता किंवा पक्ष बदलायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत ना. अहो, तुम्ही योजना सोडा, तुमच्या मेट्रोच्या तुमचे मोठे मोठे पूल होत आहेत, जे ब्रिज होत आहेत, किंवा जी तुम्ही मोठी सिटी बनवताय ना, ते सोडा, ते एका साईडला ठेवा. आज तुमच्या महाराष्ट्रामध्ये UP बिहार होत निघाले, तिकडे लक्ष द्या. मेन हे गरजेचं आहे की तुम्ही हे थांबवलं पाहिजे. प्रगती काय होती होत जाणार आहे. प्रगती होताना जर आमच्यासारख्या महिलांचे असे अत्याचार होत जातील आणि तुम्ही एका साईडला जर प्रगती करायला गेलात तर कुठल्याच सामान्य लोकांना अशी प्रगती नको आहे की त्यांच्या आया बहिणींची इज्जत चव्हाट्यावर आणून किंवा त्यांना मारून जर तुम्ही राज्याची प्रगती करत असाल तर आम्हाला प्रगती नको आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, आम्हाला 1,500चा आमिष दाखवू नका साहेब. 1,500 रुपये काय, आम्ही 15,000 रुपये पण महिन्याला कमावणाऱ्या सक्षम स्त्रिया आहोत, महिला आहोत. 1,500वरती काहीच चालत नाही. आज गॅस भरायला गेलं तर 1,000 रुपये लागतात. साधं पोरांना घेऊन जरी पार्कमध्ये गेलो तरी 500 रुपये लागतात. तर तुमच्या 1,500मध्ये आम्ही महिना काढू शकत नाही किंवा आमच्या खूप काही मोठ्या गरजा कंप्लीट होणार नाहीत, पूर्ण होणार नाहीत. जर तुम्हाला आमच्यासाठी करायचंच असेल, हे महिलांवर होणारे अत्याचार आत्ताच्या आता तुम्ही थांबवले पाहिजेत. जे नराधम ह्या सगळ्या गोष्टी करतील त्यांना ऑन दी स्पॉट तिथे गोळ्या झाडून तरी मारलं पाहिजे, नाही तर फाशी तरी झालं पाहिजे. त्यांना जेलबंदी, कोर्ट कचेरी ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नाही पाहिजे. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बदलतील. कारण की ज्यावेळेला महिला पेटून उठतील, ज्यावेळेला हे महाराष्ट्र पेटून उठेल आणि ज्यावेळेला सामान्य लोक पेटून उठतील, त्यावेळेला कुठलीच खुर्ची अशी तिथे राहणार नाही की त्याच्यावरती कोणी बसायच्या लायकीचं उरेल. खूप खूप वाईट परिस्थिती असते ज्यावेळेला त्या फॅमिलीमध्ये कळतं की तिच्या मुलीबरोबर ही गोष्ट झाली, किंवा तिच्या फॅमिलीमध्ये कळतं की तिला एक छोटं बाळ आहे आणि त्याच्या आईबरोबर ही गोष्ट झाली. तर त्या जागी तुम्ही येऊन विचार करा. आज असं बोलू नये, कोणाला बोलू नये, पण या ठिकाणी विचार करा की तुमची बहीण, तुमची जी घरातली व्यक्ती जर तिथे असती तर तुम्ही काय फील केलं असतात? असे शांत राहिलं असतात का? तर मला असं वाटतं आहे की त्यांना अरेस्ट करू, त्यांना फाशीची शिक्षा देऊ, हे सगळं धंदे बंद करा. ऑन दी स्पॉट त्या माणसाने ती गोष्ट करताना जर विचार केला नसेल तर मला वाटत नाही की त्याला वेळ देण्यात काय अर्थ नाही. त्यालाही तिथेही ऑन दी स्पॉट तुम्हाला मारण्याची म्हणजे डायरेक्टली मारण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवा आणि तिथेच तो विषय संपवून ठेवा. त्यावेळेला खऱ्या अर्थाने जी व्यक्तीबरोबर हे घडतं तिच्या आत्म्याला ती शांती मिळेल, तिच्या फॅमिलीला ती व्यक्ती मिळणार नाही पण समाधान मिळेल की माझ्या मुलीबरोबर, माझ्या सुनेबरोबर, माझ्या आईबरोबर ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आज तो ह्या जगात नाही आहे आणि त्याला सरकारने योग्य ती शिक्षा दिली. ही व्हिडिओ इतकी व्हायरल करा ना की खरंच मी बोलते की 1% तरी जर सरकारपर्यंत पोहोचत असेल तर आपण नक्कीच पोहोचूया. बस झालं. कितींदा आम्ही महिलांनी आमच्या अब्रू अशाच घालवत बसायच्या आहेत. अरे नराधमांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की ज्या आईच्या पोटातून तुम्ही जन्म घेताय, जी महिला तुम्हाला लहानाचं मोठं करते, जी महिला तुम्हाला भाव मानते, प्रत्येक नात्यामध्ये तुमची महिला जोडलेली आहे आणि अशा महिलेसोबत तुम्ही हे कृत्य करता तर ते 10 आणि 15 मिनटासाठी त्या सुखासाठी शरम वाटली पाहिजे तुम्हाला हे करताना. आणि अशा लोकांना नाही ह्या दुनियेमध्ये राहायची गरज नाही आहे. आणि मला परत एकदा मी पुन्हा सांगते, मी कोणत्या कधीच याच्यावरती बोलत नाही, पण आज आवर्जून सांगते की कारण की दोन्ही गोष्टीमध्ये मला असं वाटते महाराष्ट्रातला माणूस इन्वॉल्व कमी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे. जर महाराष्ट्रामध्ये येऊन जर UP बिहार परत होत असेल तर मला असं वाटतं की मला माझ्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की तुम्ही काय करताय मग, की बाहेरची लोकं येऊन आज तुमच्या आया बहिणींवरती हे असले अत्याचार करत आहेत आणि पळून जात आहेत आणि तुम्ही आम्हाला उत्तर देत आहेत की त्यांच्यामागे पोलीस यंत्रणा सुरू आहे,
त्यांचे तपास चालू आहे. जिथे मिळतील तिथे डायरेक्टली एन्काउंटर केला पाहिजे. या व्हिडिओशी कोण कोण सहमत आहे त्यांनी नक्की कमेंट करा आणि जर झालंच तुमच्याने आवडली तुम्हाला ही व्हिडिओ तर नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.